हॅलो गाईज, तर मी पुठा कापला होता त्याच्यामधलं माझ्याकडून म्हणजे मी मिस केलं, विसरून गेली की जे मी काही कटिंग वगैरे केली, कसं मी हे डोंगर बनवलेलं आहे आणि जा दे ते मी परत तुम्हाला शेअर करणार. आणि हे मी आता बघा प्रॉपरली झालेलं आहे माझं डोंगर. हा एक शीटवर मी एक वेगळा बनवलेला आहे आणि हा एक दुसऱ्या शीटवर एक दुसरा बनवलेला आहे. असे दोन पार्ट मी डोंगराचे बनवून घेतले कारण की अखंड मी बनवू नाही शकत होती. माझं टेबल लहान आहे आणि गणपतीही माझं खूप लहान आहे. तर मी इथं गोणी घेतली होती. गोणीला मी माती आणि आपलं ब्लॅक सिमेंट जे असतं जे की कडक होतं त्याच्यामध्ये मी पाणी घेतलं, सिमेंट घेतली, माती घेतली आणि ती गोणी त्याच्यामध्ये डीप केली आणि असं घट्ट असं पाणी घेतलं होतं मी. त्याच्यात हे गोणी कट करून घेतली, दोन पार्ट करून घेतले, हे एक आणि ते एक. तर असं ठीक असं मी त्याचं बॅटर तयार केलं होतं. त्याच्यामध्ये ही गोणी मी डीप करून घेतली होती आणि पुठ्ठाच्या सहाय्याने आणि लाकडीच्या सहाय्याने मी असे क्रॉस असे डोंगरचा आकार दिलेला होता आणि त्याच्यावरच ती गोणी मी उचलून अशी त्याच्यावर ठेवली होती. कमीत कमी 2 दिवसात ते माझं असं कडक सुकून गेलं होतं. पंख्याखाली मी ठेवलं होतं कारण की पावसाचं वातावरण होतं, बाहेर ठेवणं शक्य नव्हतं. तर अशा प्रकारे हा डोंगर माझा फायनली तयार झालेला आहे. खूप शीट आहे ही आणलेली आहे, ती मी ॲड करणार आहे जिथं हे पार्ट जे ओपन आहे, जिथं की मी काही करू नाही शकली आणि तिथं मी मातीही ॲड करू नाही शकत होती की ओरिजिनल ग्रास मी इथं केले असते, बट ते पुठ्ठ्यामुळं ते झालं नसतं आणि जर मी माती टाकली असती तर पुठ्ठा ओला झाला असता आणि म्हणजे सगळंच बिघडून गेलं असतं. तर त्याच्यामुळे मी अशी घेऊन आलेली आहे ग्रास मॅट पेपर आणि त्याच्यावर मी जेवढी ही जागा बाकी आहे तेवढी मी याच्यावर आखून घेतलेली आहे. तर त्याच्या हिशोबाने मी हे असं कट करणार आहे आणि ही जी ग्रास आहे मी इथं फेविकॉलने चिपकवणार आहे, बट माहीत नाही चिपकणार की नाही भेटला. तर चला आता आपण याची ग्रासची कटिंग करून घेऊया आणि हे पार्ट मस्तपैकी कट करून म्हणजे जसे त्याचे पॅसेज उरलेले आहेत मोकळेवाले त्याच्या हिशोबाने कट करून मी ते चिपकून घेते.
एक पार्ट मी कट करून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे सगळे पार्ट मी कट करून घेणार आहे आणि ते चिपकवायला आपण सुरुवात करणार आहे. तर चला, शीटचे जे गवत पडलेले आहेत डुप्लिकेट तर तेही मी वेस्ट जाऊ नाही देणार आहे, तेही मी यूज करणार आहे. चिपकवण्यासाठी काहीतरी आणावं लागणार आहे. एक ट्राय करते तुमच्यासमोर. आता हे मी चिपकवते. मी घेतला आहे माझ्या किचनमधला पॅनचा चमचा लाकडाचा, कारण की हाताने लावणार तर हात खराब होणार. आता मी घेते याच्यात थोडंसं फेविक्विक. ट्राय करते की कसं होणार आहे, माहिती नाही कसं होणार आहे. एक शीट उचलते, एक शीटला मागून सगळीकडं मी लावून घेणार आहे फेविकॉल. फेविकॉल का जोड हे तुटेगा नाही. तर सर्वीकडं मी फेविकॉल लावून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी फेविकॉल लावलेला आहे आणि आता ही शीट मी जी डोंगराचं जे आपली शीट आहे त्याच्यावर मी चिपकवते. तर आता हे सगळे असे पार्ट्स आहेत जे मी कट केलेले आहे पूर्ण डोंगरामध्ये. हे बघा, बघू शकता तुम्ही, सगळे असे तुकडे तुकडे आहेत. हे सगळे तुकडे मी आता जॉईंट करून घेते आणि फायनल तुम्हाला मी दाखवते ते कसं दिसतं ते. तर अशा प्रकारे माझे ही जी शीट होती ती मी चिपकवून घेतलेली आहे. दुसरा जो पार्ट आहे डोंगराचा त्या शीटवरही मी असे लावून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही, खूप मेहनत लागली पण ते एकदम असं सेट झालेलं नाही आहे. त्याला मी आता पंख्याखाली ठेवलेलं आहे. ही आहे छोटी फेविकॉलची ट्यूब. आता मी याच्यावर ही अशी तर समजा मी इथं ट्राय करते, माहीत नाही ते होणार की नाही, तर ट्राय करून बघते. फेविकॉल इथं येऊन गेलेले आहे आणि हे जे वेस्टेडवाले आपले जे ग्रास होते ते वेस्ट न जावं म्हणून मी अशी आयडिया करते जे की चांगली दिसावी. तर अशा प्रकारे सगळीकडे नाही, कुठे अधीमधी असं लावून घेते. पण यांना अजून आता हा एक दिवस यांना सुकायला लागणार आहे. जे मी ग्रास लावलेले आहे दोघी शीटला, दोघी डोंगरांवर हे जे लावलेले आहेत याला आता मी पंख्याखाली ठेवलेले आहे. ह्याला झाले आहे आता 2 दिवस जे की आपण ग्रास लावले होते. तुम्ही बघू शकता हे ग्रास आता ते मस्तपैकी असे सुकले गेलेले आहेत आणि आता मी करणार आहे त्याला कलर आणि मी यालाच आता ब्रश म्हणून यूज करणार आहे. आणि मी तसंही तुम्हाला सांगितलं आहे कमी खर्चामध्ये मला डेकोरेशन करायचं आहे, जास्त खर्च नाही करायचं आहे. सो आता मी हे डीप करून याच्यावर असं टचअप करणार आहे. बघूया, शाळेत मला असं वाटते की ब्राऊन कलर नाही दिला तरी चालेल, कारण की याच्यात असं ब्राउनिश थोडं दिसत आहे जे की आपण मातीचं लेप लावला होता आणि त्याच्यावर आपण व्हाईट असं टचअप केलं होतं, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं लेप लावला होता. सो मला असं वाटतं की ग्रीन याला सूट होऊ शकतो कदाचित. तर मी थोडंसं एक सॅम्पल घेऊन ट्राय करून बघते. आता मी याच्यात घेते थोडंसं पाणी. बघू शकता हा कलर मी घेते आणि पाण्यामध्ये ॲड करते. आपल्याला डोंगराला लावायसाठी स्प्रेड असा कलर करायचा आहे. तर हे झालं आहे रेडी. आता मी ट्राय करून बघते. हे यामध्ये मी अजून थोडा थिक केलेला आहे कलर, बघू शकता तुम्ही, थोडासा घट्ट असा केलेला आहे. परत आता एक ट्राय करून बघते. पण जाऊ द्या, जेही मी करते ते तुम्हाला आवडलं की नाही ते तुम्ही नक्की मला सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर केलं तरी चालेल, नाही केलं तरी मी चालेल. केलं तर खूपच चांगलं आहे आणि आवडेल का नाही हेही मला माहीत नाही, पण मी ट्राय. अशाच प्रकारे आता दुसराही जो शीट आहे
ही जी दुसरं डोंगर आहे त्याला मी असंच ग्रीनिश असं टचअप करून घेणार आहे. तर चला याला मी पूर्ण कंप्लीट करून घेते आणि मग दाखवते कसं दिसतं ते. तर अशा प्रकारे हा दुसराही डोंगर माझा ग्रीनिश असा त्याला टचअप करून झालेला आहे. हा एक आणि हा थोडासा बाकी आहे. म्हटलं चला व्हिडिओ शूट करून घेते की नक्की मी करते की नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे. आता चांगलं दिसतंय. मागच्या साईडलाही मी याला करून घेते. त्यांचे खूप अशी सुंदर सुंदर गाणी आहेत जे की मला खूप खूप म्हणजे एकदम फेवरेट असं आहे, जे की आपलं ओल्ड इज गोल्ड, चित्त मोत्याची माळ. खूपच सुंदर गाणं आहे ते आणि असं वाटतं की म्हणजे घडी घडी ते गाणं गात राहावं, गुणगुणत राहावं असं वाटतं. त्याची लिरिक्स आणि त्याची जी ढोल वगैरे आहे, त्याचं जे गाण्याचा अर्थ आहे खूप सुंदर आहे. चला एक कडवं मी बोलून दाखवते. आवाज तर चांगला नाही आहे बट ट्राय करते, चांगलं ऐकू येतं की नाही माहीत नाही. आणि सूर तर मला एवढं लावता येणार नाही, जस्ट ट्राय. काय गणपती बाप्पा जसं आठवते तसं मी बोलते. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल पावता ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल पावता ग. टिंग 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 अशा प्रकारे हे झालेलं आहे, संपलं आणि झालं आहे पूर्ण रेडी. आणि हां, माझं गाण्याचं जे कडवं होतं जेवढं सुरलेलं आहे मी याला पुसून घेते डोंगरावर. अशा चिक्क माळेला रेशमी मावसा दोरात. अशा चिक्क माळेला रेशमी मावसा दोरात. मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ विणून. रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ विणून. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची ग. हे गणपती बाप्पा आवाज तर चांगला नाही बट ट्राय केलं. फायनली आता हे झालेलं आहे रेडी. कलर करून झालेलं आहे डोंगराला आणि हे आता आपल्याला सुकवायचं आहे. पाऊस चालू आहे बाहेर, सो मी पंखा चालू करून इथं ठेवणार आहे. कमीत कमी याला लागणार आहे 2-3 तास. तर 2-3 तासात तर हे सुकून जाणार आहे, कारण की ते आत्ताच थोडं थोडं सुकून गेलेलं आहे. कारण की तो वॉटर कलर आहे, एवढा काही टाईम लागणार नाही त्याला. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ काय ते नेक्स्ट व्हिडिओत बघूया. बाय बाय. Yeah.